झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे असं असतानाही पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे मळे मात्र फुललेले आहेत। चालू हंगामात राज्यात झालेल्या ऊस गाळपाची आकडेवारी हेच सांगतेय। त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात धूळ टाकून ऊसाला पाणी दिलं गेलं का असा प्रश्न निर्माण झालाय। दुष्काळामुळे ऊसाचं उत्पादन घटण्याऐवजी तब्बल 125 लाख मेट्रिक टनानं वाढलंय। त्यामुळे राज्यात खरंच दुष्काळ आहे का असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल। अडसाली आणि फुले 265 या जातीच्या ऊसाचं वाढलेलं उत्पादन आणि जास्त दर यामुळे शेतकऱ्यांनी जास्त ऊस लावला असावा अशी कारणं वाढीव ऊस उत्पादनासाठी दिली जात आहेत। दुसरीकडे दुष्काळी जनतेला टाळून पाण्याचे पाट ऊसाच्या मळ्यांकडे वळवले गेले का असा देखील प्रश्न पुढे आलाय। कारण राज्यात 168 पैकी 61 कारखाने खासगी मालकीचे आहेत। एवढं उत्पादन होऊनही साखर कारखानदार मात्र खुश नाहीत, कारण साखरेच्या दराची भीती त्यांना सतावतीये। आज या परिस्थितीमध्ये शक्यतो हवामान म्हणा किंवा ऊसाला जेवढा पाणी पाहिजे तेवढा पाणी आपण याला मिळालेलं असल्यामुळे आणि यावेळी अडसाली आणि 265 जो वाण आहे त्यामध्ये ऊसाची उत्पादकता वाढलेली आहे। आणि दुसरी या ठिकाणी अशी सुद्धा शक्यता आहे की यावर्षी ऊसाचे भाव चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा त्या ऊसावर जास्त काळजी घेण्यात आलेली आहे। त्याला प्रॉपर फर्टिलायझेशन देणे या इन्सेक्टिसाइड देणे तेवढी काळजी घेऊन त्यामध्ये ऊसाचे उत्पादन सुद्धा वाढलेलं आहे। वादळी पाऊस यावर्षी न झाल्यामुळे वादळी पावसामध्ये जो ऊस पडतो, ऊस पडल्यानंतर त्याचं वजन घटतं, तेही घटलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे यावर्षी पहिल्यापासून आम्ही ऊसाच्या वजनाच्याबद्दल आग्रही राहिलो आणि अनेक ठिकाणी आम्ही वजन काटे तपासण्याची भूमिका घेतली। कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं की ऊस वजन करून कारखान्याला घाला आणि त्यामुळं आपोआपच काटामारीवर नियंत्रण आलं आणि त्यामुळे सुद्धा ऊसाचं टनेज वाढण्यामध्ये बदल झालेले दिसले। यावर्षी सातत्यानं साखरेचे दर खाली येत आहेत। ऊसाला कारखानदारांनी चांगले दर दिलेले आहेत आणि अशीच परिस्थिती राहिली आणि केंद्र शासनाने वेळी जर उपाययोजना केल्या नाहीत तर राज्याचा साखर उद्योग हा प्रचंड अडचणीत आल्याचे चित्र पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल। विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला अजून मोठा फटका बसेल की काय अशा प्रकारची शंका ही प्रत्येक साखर कारखानदाराच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये वेळीच केंद्र शासनाने लक्ष घातलं नाही तर शेतकऱ्यालाही त्याचा मोठा फटका बसू शकतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।